तर आज आपण उन्हाळी वाळवण्याच्या तिसऱ्या रेसिपीमध्ये वर्षभर टिकणारे पोह्यांचे कुरकुरे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तेही गॅसचा जरासुद्धा वापर न करता अगदी झटपट बनवून तयार होतात। मुलांना नेहमी बाहेरचे पॅकेटचे पदार्थ खायला देण्यापेक्षा अशा पद्धतीने हे पोह्यांचे कुरकुरे तुम्ही एकदा बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवा आणि मुलं जेव्हा मागतील तेव्हा तुम्ही त्यांना देऊ शकता। अतिशय चटपटीत असे बनवून तयार होतात आणि तळल्यानंतर तुम्ही पाहू शकता दुप्पट तिप्पट चौपट असे हे फुलले जातात आणि खायला खूप खमंग आणि खुसखुशीत बनवून तयार होतात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला हे पोह्यांचे कुरकुरे बनवण्यासाठी पोहे घ्यायचे आहेत। तर जे आपले रोजच्या नाश्त्याचे जे पोहे असतात तेच इथे आपल्याला घ्यायचे आहेत। जाड पोहे इथे मी घेतलेले आहेत। 1 किलो पोह्यांपासून मी हे कुरकुरे बनवणार आहे। तुम्हाला जर याची क्वांटिटी हाफ करायची असेल तर अर्धा किलोचे सुद्धा करू शकता। प्रमाण त्याचप्रमाणे घ्यायचं आहे। तर इथे मी 1 किलो पोहे घेतले। पोहे स्वच्छ निवडून साफ करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि स्वच्छ हे पोहे धुवून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता पोहे धुतल्यानंतर यावरती खूप सारं घाण पाणी आलेलं आहे। हे घाण पाणी आपण काढून टाकूया आणि परत 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया। तर इथे मी हे पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हाताने मॅश केल्यानंतर अशा पद्धतीने मॅश व्हायला हवेत। असंच हे आपल्याला धुवून घ्यायचं आहे। धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण काही कोरडे मसाले ॲड करून घेऊया। कोरड्या मसाल्यांमध्ये इथे आपल्याला पोहे खायच्या चमचाने 2 चमचे इथे आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे। लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा हिरवी मिरचीचं तिखट सुद्धा घालू शकता। त्याचबरोबर यामध्ये पोहे खायच्या चमचाने 2 चमचे इथे आपल्याला मीठ घालायचं आहे। अगदी परफेक्ट प्रमाण आहे, यापेक्षा कमी मीठ करू नका आणि यापेक्षा जास्तही नको। त्यानंतर 1 चमचा इथे आपल्याला काळं मीठ घालायचं आहे, 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा इथे आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे। हे सगळे मसाले वापरल्यानंतर हे पोह्यांचे कुरकुरे मस्त असे चटपटीत बनवून तयार होतात। आता हे सगळे मसाले आपल्याला ह्या पोह्यांमध्ये छान असे एकजीव करून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने हाताने मॅश करत त्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा एक छानसा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे आपले मसाले मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून याचा एक सैलसर गोळा इथे आपल्याला मळून घ्यायचा आहे। पोह्यांचं पीठ मळण्यासाठी पाणी हे थोडंसं जास्त लागतं, कारण पोहे आपण जितकं पाणी टाकू तेवढं पाणी शोषून घेतात, त्यासाठी पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। तर इथे मी एक छोटा ग्लास घेतलेला आहे। पाणी इथे आपल्याला अंदाजानेच वापरायचं आहे, पाण्याचं इथे अगदी प्रमाण नाहीये। तरी सुद्धा मी तुम्हाला एक अंदाज सांगते की मला इथे पाणी किती लागलं। इथे मी एक छोटासा ग्लास घेतला, त्यानेच मी इथे पाणी घेणार आहे आणि तुम्हाला शेवटी सांगते की मला पाणी किती लागलं। तर इथे मी या ग्लासने 3 ग्लास बरोबर पाणी वापरलेलं आहे। 3 ग्लास पाणी वापरल्यानंतर असं हे सैलसर पीठ मळून तयार झालेलं आहे। सैलसरच पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे कुरकुरे घालताना अगदी सहज घालता येतात, अजिबात अवघडल्या जात नाही। आता इथे आपल्याला कुरकुरे घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे। तुम्ही कुठलीही घरातली एखादी पॉलिथिन घेऊ शकता किंवा मिठाची पिशवी वगैरे असते ना, ती पिशवी सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता। तर इथे आपल्याला या पायपिंग बॅगमध्ये पोह्यांचं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत। पायपिंग बॅगमध्ये पोह्यांचं मिश्रण घालून घेतलं। आता आपण याचे कुरकुरे तयार करून घेऊया। तर इथे मी हे कुरकुरे प्लास्टिक वरतीच घालणार आहे, तुम्ही एखाद्या कापडावरती सुद्धा घालू शकता। प्लास्टिकला अजिबात तेल वगैरे लावायचं नाहीये, कारण हे कुरकुरे आपल्याला वर्षभर स्टोअर करून ठेवायचे आहेत। तेलाचा वापर केला तर त्याचा वास येऊ शकतो। अशा पद्धतीने हे आपल्याला कुरकुरे घालून घ्यायचे आहेत। तुम्हाला कितपत लहान मोठे ज्या आकारामध्ये हवे आहेत त्या आकारामध्ये हे कुरकुरे तुम्ही तयार करून घेऊ शकता। इथे मी साधारण मीडियम साईजचेच कुरकुरे बनवून तयार करून घेते। हे कुरकुरे मी घरातच फॅन खाली बनवत आहे। 1 दिवस फॅन खाली सुकवायचे आणि दुसरे 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत, कारण पोह्यांचे कुरकुरे थोडेसे जाड आहेत। ह्याला वाळवण्यासाठी ऊन लागणार आहे, त्यासाठी 2 दिवस उन्हामध्ये सुकवायचे, म्हणजे वर्षभर छान टिकतात, अजिबात याला जाळी वगैरे धरणार नाही। तर 2 दिवस मी इथे कडकडीत उन्हामध्ये हे कुरकुरे वाळवून घेतले। तुम्ही पाहू शकता मस्त असे चटपटीत इथे आपले पोह्यांचे कुरकुरे बनवून तयार झालेले आहेत। अजिबात गॅसचा वापर न करता, खूप जास्त झंझट न करता अगदी झटपट असे हे कुरकुरे बनवून तयार होतात। आता हे कुरकुरे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं आणि कडकडीत गरम तेलामध्ये हे कुरकुरे घालायचे आणि तेलात कुरकुरे घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता तिप्पट चौपट असे हे कुरकुरे फुलले जातात आहे, त्यापेक्षा 4 पट असे जास्त
जास्त फुलतात, मस्त असे खुसखुशीत बनून तयार होतात। अशाच पद्धतीने काही कुरकुरे आपण तळून घेऊया। तर इथे मी काही कुरकुरे तळून घेते। तर तुम्हाला जर ही रेसिपी जराही कुठेही आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येतील। तर इथे पहा, इथे मी बाकीचे कुरकुरे सुद्धा तळून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपले काही कुरकुरे तळून तयार झालेले आहेत आणि कुरकुरे पहा किती मस्त असे चटपटीत दिसत आहेत। यावरती तुम्ही लाल तिखट, मीठ किंवा चाट मसाला घालून खाऊ शकता किंवा असे सुद्धा खाल्ले तरी खूप सुंदर लागतात। आणि इथे तुम्ही पाहू शकता, वाळलेल्या कुरकुऱ्यापेक्षा तळलेला कुरकुरा हा 4 पट जास्त असा फुललेला आहे। मस्त असे खमंग खुसखुशीत असे पोह्यांचे कुरकुरे बनवून तयार होतात। असे कुरकुरे जर तुम्ही घरी बनवून मुलांना खायला दिले तर मुलं बाहेरचे पॅकेटचे पदार्थ कधीच मागणार नाही। तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये जरा सुद्धा गॅसचा वापर न करता हे पोह्यांचे कुरकुरे नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।